नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मार्च 2024 रोजी जो काही तुमचा मराठीचा पेपर होणार आहे, यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला जाण्याआधी 1 तास आधी किंवा 10 मिनिटं आधी जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ अगदी महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओला थोडंसंही स्किप करू नका. फक्त 10 ते 15 मिनिटाची व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला मराठीचा जो काही हा 80 मार्कचा 80 गुणांचा लेखीचा पेपर आहे, यामध्ये तुम्हाला 75हून अधिक गुण कशा पद्धतीने मिळवायचे, सर्व IMP टिप्स, ट्रिक्स अँड IMP क्वेश्चन्स वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज व्हिडिओला लास्ट एंडपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा विषय जो काही असतो ना, हा विषय किंवा मराठीची ही पूर्ण कृतीपत्रिका 90% आकलनावरती आधारित आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा माइंडसेट, तुमचे विचार कौशल्य यावरती हा पेपर जास्तीत जास्त आधारित आहे. तर माझ्या तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही तुमचं विचार कौशल्य वाढवा, विचार कौशल्याने पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सराव म्हणून देणार आहे. IMP क्वेश्चन्स आहे, IMP क्वेश्चन पेपर आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे येऊ शकते अशी आशा बाळगली आहे की बोर्डाच्या पेपरमध्ये येऊ शकते. त्यामुळे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. क्वेश्चन पेपरला डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला ॲट द लास्टमध्ये कळेल. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 ज्यामध्ये आहे तुम्हाला गद्य, प्रश्न एक, खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता गोष्ट अरुणिमाची ही जो काही तुमचा धडा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यामधून एक उतारा घेतला गेलेला आहे आणि उतारावरती आधारित काही प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेंडर आम्हाला दिसला इथपर्यंतचा परिच्छेद आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जरी अपेक्षित असली तर आम्हाला IMP इम्पॉर्टंट सांगा की ज्यामधनं 100% येईल. तर याआधील ज्या काही व्हिडिओज प्रोव्हाइड केले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड पॅसेजेस दिलेले आहेत की या पॅसेजमधनं कोणताही एक पॅसेज येणार आहे. मला जर कोणी असं सांगितलं की 10 रुपये घेईन, यामधलं कोणताही 1 रुपया लाख मोलाचा ठरणार आहे, तर मी नक्कीच ते 10 रुपये घेईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला त्या PDF दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला अपेक्षित 15हून अधिक उतारे आहेत. तुमच्या सर्व पाठातील उतारे आहेत, त्यावरती कृती आहेत. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 100% त्यापैकी एक उतारा येणार आहे. आणि हो, 100% त्यापैकीच एक उतारा येणार आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ, जर तुम्हाला ते PDF मिळालेलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2-4 कोड सांगणार आहे. ते कोड आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा. तुम्हाला ते PDF जे काय आहे क्वेश्चन बँकचं ते सेंड केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला जे काय आहे, जो काही तुमचा गोष्ट अरुणिमाची हा जो पाठ आहे त्यावरती काही प्रश्न आहेत. तुम्ही जी काही क्वेश्चन पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही चेक करा ही क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवता येत आहेत का, किंवा किती सोपी वाटते हे तुम्ही एकदा डिसाईड करा. ओके, त्यानंतर पुढे ग्रामर वगैरे ॲक्टिव्हिटीज तर तुम्हाला असणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॅसेजमध्ये काय करा, सर्वप्रथम जो काही तुमचा उतारा आहे तो तुम्ही शांतचित्तेत वाचा आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न वाचा आणि त्याची उत्तरे द्यायला सुरुवात करा. अनेक विद्यार्थी कन्फ्यूज असतात आणि डायरेक्टली ते उत्तरं वाचतात आणि मग परिच्छेद वाचायला सुरुवात करतात. त्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ जातो विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला शेवटचा जो काही तुमचा सेक्शन असतो विभाग 5, यामध्ये विद्यार्थ्यांना वेळच मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम उतारा वाचा, त्यानंतर प्रश्न वाचा आणि मग शांतचित्तात उत्तरे द्या. तुम्ही जास्त वेळ याच्यात द्यायचा नसतो. ओके, लास्टला जे काही तुमचं विभाग 5 आहे त्याला तुम्हाला कमीत कमी 1 तास द्यायलाच हवा. आता तिसरा आहे सोमत, अरुणिमा सिन्हा यांच्या अंगी असलेले तुम्हाला आवडलेले गुण तुमच्या शब्दांत लिहा. सोमत म्हणजे स्वतःचं लेखन. मी अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, सोमत म्हणजे स्वतःचं लेखन. याची मांडणी तुम्ही अगदी साजेशी करा. जर 3 गुणांना विचारलं गेलं आहे तर 6 ते 7 लाईनमध्ये याचं उत्तर यायला हवं. आणि सोमत हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचं. यामध्ये तुम्ही भारताचं संविधान जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 ते अर्धा गुण मिळतो. तुम्हाला जर स्वतःचं मत मांडता येत नसेल, जो विद्यार्थी मंदट आहे तो सुद्धा स्वतःचं मत मांडू शकतो. त्यामुळे तुम्ही तर टॉपर आहात, तुम्ही तुमचं मत मांडलंच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सोमतचे क्वेश्चन सर्व अटेम्प्ट करा, तुम्हाला हक्काचे मार्क असतात. आणि सोमतमध्ये अरुणिमा सिन्हा अगदी वरील पॅसेज वाचा आणि त्यामधल्या 3 ते 4 लाईन तुम्ही अटेम्प्ट करा, तरी तुम्हाला गुण मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आमध्ये आहे खाली उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये आहे कोणते लिहा, पावसाची वाट पाहणारे, विठू दर्शनाची वाट पाहणारे. आता खाली अजून एक परिच्छेद दिला विद्यार्थी मित्रांनो, शहरागावी राहणाऱ्या मुलांचं पत्र होतं म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर विद्यार्थी मित्रांनो ध्यास वाढत जातो. खाली अजून परिच्छेद आहे, तर या परिच्छेदावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, एक पठित उतारा असेल, एक अपठित उतारा असेल, परंतु हा देखील पठितच उतारा आहे. त्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, ही तुम्हाला सोडवता येते. मी तुम्हाला हे जे PDF देणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट PDF आहे. PDFला विद्यार्थी मित्रांनो कोणते, म्हणजे तुम्हाला मिनी कोर्स वगैरे जॉईन करायचा नाही. ओके, तर तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतात का आणि किती वेळ लागतोय ते बघा. त्यानंतर अपठित गद्य. आता अपठित गद्यामध्ये
लिहिल्यामध्ये तुमच्याकडे अगदी कमी वेळ राहिलेला आहे. फक्त ही जी काही कृतीपत्रिका आहे वरती जो अपठित गद्य आहे त्यामधील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येतात का, त्यावरती जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवता येतात का, फक्त बघा. विभाग 2 विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये पद्य अगदी सोपासा प्रश्न, तुमचा आवडता सेक्शन, त्यावरती प्रश्न एक, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पद्यामध्ये तुम्हाला कवितेवरती आधारित प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला जे काही PDF दिलेला आहे त्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील सर्व जे काही कविता आहेत त्यांच्यावरती कृती दिलेल्या आहेत. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल सर्व कृती तुम्ही सोडवून बघा किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे 2 ते 4 कृती किंवा इम्पॉर्टंट वाटतायत, IMP वाटतायत, रिपीटेड वाटतायत त्या तुम्ही सोडवून बघा. ओके विद्यार्थी मित्रांनो, अगदी महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे किंवा अगदी महत्त्वाचं ते तुमच्यासाठी असणार आहे. ओके, सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतात का. त्यामध्ये नंतर असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रसग्रहण ज्यामध्ये काव्य सौंदर्य वगैरे असतं आणि बघा खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व पोएमचं रसग्रहण देणार आहोत. परंतु आता हे रसग्रहण डाउनलोड कसं करायचं, रसग्रहणबाबत विद्यार्थी मित्रांनो मोस्ट IMP थिंग मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला रसग्रहण डाउनलोड करायचं असेल सर्व कवितांचं रसग्रहण, आता फक्त तुमच्याकडे 1 ते 1.5 तास राहिला आहे किंवा तुम्ही जर व्हिडिओला रात्री बघतात तर 12 तास, म्हणजे फक्त विद्यार्थी मित्रांनो 1 दिवस राहिला आहे. रात्र वन डे म्हणू शकत नाही आपण, 1 नाईट राहिलेली आहे. आता रात्रभर तर तुम्ही अभ्यास करणार नाही, पण तुम्हाला जर अपकमिंग व्हिडिओचं म्हणजे आम्ही सायन्स 1 टाकणार, मॅथ 1 टाकणार, इंग्लिश टाकणार, हिंदी टाकणार, त्यांचं PDF तुम्हाला लागत असेल, त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लागत असतील तर तुम्हाला आमची VIP सबस्क्रिप्शन VIP मेंबरशिप घ्यावी लागेल. ती मेंबरशिप घेतल्यानंतर आम्ही जी व्हिडिओ पोस्ट करणार तिचे IMP मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला PDF मध्ये सेंड केले जाणार म्हणजे जाणार आणि मोस्ट एक्सपेक्टेड असणार की तेच येणार, गॅरंटीड क्वेश्चन्स वगैरे असणार. ओके, सो तुम्ही आमचा मिनी कोर्स जॉईन करा ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला शिकवणार हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन. तुमचे बोर्डाचे पेपर संपल्यानंतर तुम्ही MSc IT CCC क्लासेस वगैरे लावता तर या क्लासेसच्या जागी तुम्ही आमचा तो कोर्स लावा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन सोशल मीडियाच्या द्वारे पैसे कसे कमवावे, त्यानंतर बेस्ट कम्युनिकेशन स्किल, योग्य तुम्हाला भाषा संभाषण आम्ही शिकवणार. त्यानंतर तिसरा त्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्केटिंग कला कौशल्य शिकवणार. सो सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा. याची फी फक्त विद्यार्थी मित्रांनो 1000 रुपये ठेवण्यात आलेले आहे. तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला अधिक माहिती तिथेच मिळेल. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी जॉईन करतात, तुम्ही पण जॉईन करा. आणि प्रीमियम फीचर्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे काही PDF देतो ज्यामध्ये पासवर्ड्स वगैरे असतात, जसं की या व्हिडिओच्या स्क्रीनवरती जे काही पासवर्ड दिसलेले आहेत हे पासवर्ड पूर्णपणे सेंड केल्यानंतरच तुम्हाला हे PDF मिळेल. ओके, परंतु या व्हिडिओमध्ये तसं नाही आहे. मोस्ट इम्पॉर्टंट बात मी तुम्हाला सांगतोय की अपकमिंग व्हिडिओजचे पासवर्ड्स तुम्हाला शेअर करण्याची गरज नाही तुम्ही तो मिनी कोर्स जॉईन केल्यानंतर. आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही देणारे विद्यार्थी मित्रांनो रसग्रहणाचा PDF, काव्य सौंदर्याचं PDF आता राहिलेला 1 दिवस आहे, परंतु पुढेही तुम्हाला इंग्लिशचे मोस्ट IMP क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, हो की नाही, त्याचं PDF. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर हे असतं खालील मुद्द्यांच्या आधारे कोणते एका कवितेसंबंधी कृती सोडवा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कवितेसंबंधी कृती तुम्हाला सोडवायची आहे. अगदी महत्त्वाचे असतं हे. सर्व कवितेसंबंधीच्या कृती मी तुम्हाला सांगणार आहे किंवा त्याची IMP वगैरे आन्सर शीट सोबत प्रोव्हाइड करणार आहे. आम्ही जे मागील व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला PDF दिला आहे त्यामध्ये हे सर्व प्रश्न आलेले आहेत किंवा सर्व कृती आलेल्या आहेत. कवितेचे नाव आहे खुदा आणखी थोडीसे किंवा तू झालास मुख समाजाचा नायक, मुद्दे आहेत प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय, कवितेचे भाषिक वैशिष्ट्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कान पडो. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येत आहे का सोडवता ते बघा. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. स्थूल वाचनामध्ये यामध्ये जेही प्रश्न आहेत अगदी इम्पॉर्टंट आहेत, अगदी महत्त्वाचे आहेत, तुम्हाला सोडवता येतात का बघा. प्रश्न 3 आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, टिपा लिहा. ज्यामध्ये आहे गिरिजा केर यांच्या बाल नाटिकांचे विशेष. दुसरा आहे पुढील आकृती पूर्ण करा, ज्यामध्ये आहे लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचे शिक्षण त्यांचा स्वभाव. ओके, त्यांचे शिक्षण आणि स्वभाव यावरती विद्यार्थ्यांना आकृती पूर्ण करून तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाचे कार्य जे तुम्हाला लिहायचे आहे, कार्य स्पष्ट करायचे आहे. त्यानंतर विभाग 4 मध्ये अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. विभाग 4 मध्ये कवडी मात्रही येत नाही, कवडी मात्र अभ्यास झालेला नाही आहे, तर सर आम्ही काय करावं किंवा यामध्ये मार्क्स कसे मिळावे. बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एखादा क्वेश्चन येत असेल त्यामध्ये तुम्ही भारताचं संविधान जरी लिहिलं, प्रतिज्ञा जरी लिहिली, जनगण मन जरी लिहिलं, तुम्हाला मार्क मिळतो म्हणजे मिळतो. तुम्ही जे काही काळा कागद आहे त्याला फक्त काळं करा. ओके, तुम्हाला गुण दिलेच जातील. सो तुम्ही हा IMP पॉईंट लक्षात ठेवा. ज्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आहे, तुम्हाला असं वाटतंय की आता हा प्रश्न गेलेलाच आहे, त्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक मोस्ट इम्पॉर्टंट बात लक्षात राहू दे. तिथे तुम्ही काही लिहिलं, चुकीचं जरी लिहिलं, फॉर्म्युला जरी लिहिला तरी तुम्हाला मार्क दिलं जातं की तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे. सो तुम्ही या क्वेश्चन्स जे काही आहे ते IMP पॉईंट्स लक्षात असू द्या की तुम्हाला बोर्ड पेपर सोपासा जाईल. त्यानंतर समास. आता बघा विद्यार्थी मित्रांनो समासावरती तर सर काही येत नाही. समासाचं विद्यार्थी मित्रांनो समास काय असतं, समासाचे सर्व प्रकार वगैरे याचं
व्याकरणावरती आधारित विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे 100 पेजेसचं खूप छान PDF आहे, परंतु ते छान PDF सर कशा पद्धतीने मिळवायचं, तर आम्ही बघा PDFचे कोणतेही पैसे घेत नाही, परंतु आमच्या मिनी कोर्स जॉईन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक मुलाला ते PDF पर्सनली सेंड केलं जाणार आहे. सो तुम्ही देखील तो मिनी कोर्स जॉईन करा आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्ही स्पर्धा परीक्षेला जरी जाणार असलात ना तरी तुम्हाला ते PDF अगदी महत्त्वाचं ठरेल. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते PDF अगदी खूप 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 महत्त्वाचं आहे. ओके, सामासिक शब्द, विग्रह, समस्याचे नाव, समासाचे सर्व प्रकार त्यामध्ये आहेत. त्यानंतर शब्दसिद्धी वगैरे त्यामध्ये त्या PDF मध्ये अवेलेबल आहे. आता ही क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवता येतात का हे बघा. सर्वप्रथम तिसरा आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचार सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर यामध्ये आहे भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा. ओके, त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो पहिला शब्दसंपत्ती वगैरे सर्व काही त्या PDF मध्ये आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन हे देखील त्या PDF मध्ये दिलेलं आहे. सर्व काही त्या PDF मध्ये दिलं आहे, परंतु ही कृतीपत्रिका तुम्हाला सोडवता येतात काय हे अगदी बघून बघा. ओके, त्यानंतर विरामचिन्ह आहे, पारिभाषिक शब्द वगैरे दिलेले आहेत. लेक्चरर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थेरपी. विभाग 5 उपयोजित लेखन, ज्यामध्ये प्रश्न 5 आहे, खालील कृती सोडवा. पत्रलेखन, पुढील निवेदन वाचावं, त्या खालील कृती सोडवा. पत्रलेखनामध्ये आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आला होता विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांचा डाऊट होता की सर आम्ही पेपरमध्ये ब्लॅक पेन यूज केला तर चालेल का. बघा विद्यार्थी मित्रांनो, चुका करू नका, चुका टाळा. तुम्ही तुमचा पूर्ण पेपर निळ्या शाईच्या पेनानेच लिहा. कुठेही पेन्सिल वापरू नका किंवा कुठेही ब्लॅक पेन वापरू नका. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला भावतात आणि त्यानंतर तुम्हाला चांगलंच घडतं. त्यामुळे मला हे सांगायला आवडेल तुम्हाला की तुम्ही या छोट्याशा चुका करू नका. कुठेही आकीवरेखोपणा करायच्या नादामध्ये तुम्ही जय भीम, जय श्रीराम, राधे राधे, राधे कृष्ण, तुला तुझ्या आईची शपथ आहे, मार्क देऊन टाक, पैशाची नोट वगैरे असे काही मोहमायाचे चाळे तुम्ही करू नका. जर तुम्ही असे चाळे केले तर तुमचा पेपर चेक केला जाणार नाही आणि तुम्ही तिथे पूर्णपणे नापास होणार. ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. प्लीज कृपया करून असे काही जलील चाळे तुम्ही करू नका. पेन चेंज करू नका. एकच कंपनीच्या पेनाने सर्व पेपर लिहा. तसेच विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आखीवरेखीपणा दिसण्यासाठी डिझाईन वगैरे, फूल वगैरे, काही चिन्ह वगैरे तुम्ही काढू नका. आणि जे काही निवेदन दिलं आहे त्या निवेदनावरतीच पत्र लिहा. जो काही त्यामध्ये ॲड्रेस दिला आहे, पत्ता दिला आहे, त्या पत्त्यावरतीच तुम्ही पत्र लिहा. तुम्ही स्वतःचा पत्ता मेन्शन करू नका, स्वतःचं नाव या पत्रामध्ये मेन्शन करू नका. पत्रलेखनामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्र दोन्हीपैकी कोणतेही करू शकता किंवा सारांश लेखन करू शकता. बघा तुमच्याकडे जर वेळ उरत असेल 1 तास आहे तर बिंदास तुम्ही पत्रलेखन करा. पत्रलेखनाला परिपूर्ण मार्क मिळतात. पण वेळेचं नियोजन होत नाही आहे, थोडाच वेळ बाकी आहे, अर्धा तास बाकी आहे, 25 मिनटं बाकी आहे, तर डायरेक्टली डोळे बंद करून सारांश लेखन देऊन टाका. सारांश लेखनामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स सांगतोय मी की सारांश लेखन करत असताना तुम्हाला जे काही वाचल्यानंतर लक्षात राहतंय तेवढंच लिहा. तुमच्याकडे वेळही कमी असतो सारांश लेखन म्हटल्यानंतर. आमध्ये आहे खालीपैकी कोणते 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन आहे, खालील विषयावर जाहिरात लेखन करा. बालरोग तपासणी शिबिर याची जाहिरात करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बालरोग तपासणी शिबिर याची जाहिरात आहे, परंतु माझ्या अभ्यासानुसार किंवा आमच्या अभ्यासानुसार रिसर्चनुसार तुम्हाला 2024च्या बोर्ड पेपरमध्ये जास्तीत जास्त वृक्ष संवर्धन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो निसर्गावरती तुम्हाला जाहिरात बनवायला लावली जाऊ शकते, म्हणजे की प्लॅस्टिक वगैरे सोडा. त्यानंतर मोबाईलचे परिणाम किंवा दुष्परिणाम मी सांगतोय ते नोट करा. तुम्हाला पावसाचे प्रमाण किंवा पाणी वाचवा, पाणी जपा म्हणजे निसर्गावरती तुम्हाला असणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोबाईल वगैरे यावरती असू शकतं किंवा विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे शेतकऱ्यावरती असू शकतं. या 3पैकी एक मुद्द्यावरती असणार. त्यानंतर कथालेखन आहे, खालील विषयावर बातमी तयार करा. तुमच्या विद्यालयात साजरा केलेला स्वयंशासन दिनाची बातमी तयार करा. बातमी लेखन तयार करायचं आहे. बघा बातमी लेखनासाठी अनेक मुद्दे आहेत आणि तुम्ही एक्सपेक्टेड मुद्द्यांचा अभ्यास करा. त्यानंतर कथालेखन दिलं आहे, तुम्हाला कथाचा स्टार्टिंग करून दिलं आहे, तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे. त्यानंतर लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न, यासाठी 8 गुण असतात. यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेवटचे 10 ते 15 मिनिटं द्यायचेच आहे. हा शेवटच्या लास्ट क्वेश्चनचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे आणि याला तुम्ही 100% 10 ते 15 मिनिटं द्या, परिपूर्ण तुम्हाला इथे गुण मिळतील. बघा 10 ते 15 मिनिटं तुम्हाला लेखन कौशल्यामध्ये मी तुम्हाला सांगेल. प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे, वैचारिक लेखन आहे. तुमची चॉईस आहे, तुम्ही कोणालाही निवडा किंवा तुम्ही कोणत्याही विषयावरती लिहा. प्रसंग लेखन असंच नसतं जे आपल्यासोबत घडलेलं आहे. सपोज मी तुम्हाला विचारतोय तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहे, तुम्ही मला सांगितलं मी टाटा बिर्लाची औलाद आहे, तरी मला ते मानावंच लागेल. किंवा तुम्ही सांगितलं मी MPSC UPSCचं टॉपर आहे, तरी ते मला मानावं लागेल. तुम्ही अमीर आहात, मला मानावंच लागेल ते. ओके, कारण मी तुम्हाला बघितलेलं नाही, तुम्ही मला ओळखत नाही. तर प्रसंग लेखन फक्त तेच नसतं की जे घडून गेलेलं आहे. प्रसंग लेखन तुम्ही तुमच्या मनाने हे लिहू शकता. त्यानंतर आत्मकथन तुम्हाला फक्त त्या व्यक्तीच्या जागी उभं राहून त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे, परंतु यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 8 गुण आहे.
तर 2.5 पानाचं 2 ते 2.5 पानाचं हे लिहिण्याचा प्रयत्न करा. 1.5 पानातही लिहिलं तर तुमचं अक्षर एकदम सुस्वच्छ असायला हवं आणि ते अगदी जो कोणी एक्झामिनर असेल, मॉडरेटर असेल त्याच्या मनाला भिडेल असं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिसरं मोस्ट इम्पॉर्टंट ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वैचारिक लेखन. वैचारिक लेखनामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोस्टली मी तुम्हाला सांगितलं मोबाईलचे उपाय किंवा निसर्ग संवर्धन, ऑक्सिजन, विजय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोस्टली तुम्हाला वातावरण किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाण्यावरती हे सर्व क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, वैचारिक लेखन विचारलं जाऊ शकतं. सो मोस्ट प्रिपरेशन ह्याच पॉईंटवरती करून ठेवा. शेतकरी वगैरे झालं किंवा घरातील सध्याची परिस्थिती, मोबाईलचे परिणाम, दुष्परिणाम या गोष्टींवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. ते का बसा तुम्ही बघू शकता हा उतारा देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वृक्ष संवर्धन काळाची गरज, वैचारिक लेखन. यावरती वैचारिक लेखन जमतंय का बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट हा देखील पॉईंट आहे, हा देखील विचारला जाऊ शकतो. हे क्वेश्चन पेपर लागत असेल तर स्क्रीनवरती जेही तुम्हाला पासवर्ड्स दिसलेले आहेत ते सर्व पासवर्ड्स तुम्हाला आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती सेंड करायचे. जस्ट 1 मिनिटमध्ये तुम्हाला PDF रिसीव्ह होईल. परंतु आमच्या मॅनेजमेंटची टीम जर त्यावेळेला ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला माहिती आहे आमचं म्हणजे मॅनेजमेंटचं काम, तुम्ही फक्त मेसेज करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. अधिक वेळ आम्ही मॅनेजमेंटचं काम चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा 2024साठी विद्यार्थी मित्रांनो हार्दिक शुभेच्छा. पेपरमध्ये काही आठवत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा, ऑल इज वेल म्हणा आणि पेपर लिहिण्यास स्टार्ट करा. ओके, जे काही IP टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहे पेपरमध्ये काही आठवत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो पेपर कोरा ठेवू नका. सर्व प्रश्न अटेम्प्ट करा, सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट करा. ही मोस्ट इम्पॉर्टंट बात. सोमत लेखनाचे सर्व प्रश्न अटेम्प्ट करा, एकही सोडू नका. स्थूल वाचनामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत ते सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अटेम्प्ट करून ठेवा किंवा ते सर्व पाठ करून जा. त्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. मी ह्या PDF बद्दल बोलत नाही, एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर आहे. या आधी जे दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन बँकचं PDF त्यामधील सर्व क्वेश्चन्स त्यामधील कोणताही विचारला जाईल 100% गॅरंटीड. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 1 म्हणजे विभाग 1 मध्ये गद्यवरती जे काही प्रश्न दिले आहेत उतार्यावरती त्यापैकी एक कोणताही उतारा विचारला जाणार. ओके, त्यानंतर दुसरं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे पद्य, त्यावरती कोणती एक कविता विचारली जाणार. सर्व PDF रसग्रहण वगैरे तुम्हाला VIP मेंबरशिप घ्यावी लागेल तेव्हा तुम्हाला अधिक आम्ही प्रीमियमचे PDF तुम्हाला सेंड करू. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या 2024च्या उद्याच्या किंवा आजच्या 11 वाजेच्या पेपरसाठी मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना पेपर सोपा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु जाता एक विनंती करेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन बोर्डशी रिलेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.